केंद्र शासनाच्या राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान उमेद ही योजना राबविण्यात येत आहे। या योजनेचा उद्देश हा ग्रामीण भागातील कुटुंबातील महिलांना उपजीविकेचे साधन उपलब्ध करून देणे हा आहे। या अभियाना अंतर्गत गाव पातळीवर अनेक महिला बचत गट समूह स्थापन करून त्यामध्ये गावातील सर्व महिलांचा समावेश केला जातो। या बचत गटामार्फत महिलांना विशेषतः गरीब, विधवा, एकल, परित्यक्त्या, अनुसूचित जाती जमाती यांना उपजीविकेचे साधन उपलब्ध करून दिले जाते। यामध्ये विविध 7 योजनांअंतर्गत सहाय्य कर्ज दिले जाते। 1. राष्ट्रीय ग्रामीण आर्थिक परिवर्तन प्रकल्प। 2. दीनदयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना। 3. सुमतीबाई सुकळीकर उद्योगिनी महिला सक्षमीकरण योजना। 4. स्वयं प्रकल्प। 5. विशेष जोखीम प्रवर्ग आदिम जमाती योजना। 6. महिला किसान सक्षमीकरण प्रकल्प आणि 7. प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य अन्न प्रक्रिया उद्योग योजना। प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य अन्न प्रक्रिया उद्योग योजना उमेद अंतर्गत उन्नती महिला बचत गटामार्फत लाभार्थी श्रीमती प्रणाली पाटील यांना कुक्कुटपालन व्यवसायाकरिता प्रशिक्षण व बँकेमार्फत 3 लाख रुपयांचे कर्ज देण्यात आले। सदर प्रकल्पात 2000 कोंबड्यांच्या आतापर्यंत 5 बॅचेस पूर्ण करण्यात आलेल्या आहेत। उमेद अभियानात आल्यानंतर माझी परिस्थिती खूप चांगली झाली आहे। अभियानाने मी 3 लाख रुपये कर्ज घेतला। स्टार्टिंगला मी 500 पक्ष्यांपासून आता माझे 4500 पक्षी मी भरते आणि माझा उत्पन्न आता मासिक उत्पन्न 50,000 इतकं आहे। यासाठी मला अभियानाने खूप मदत केल्याबद्दल मी अभियानाचे खूप आभारी आहे। तसेच वाडा तालुक्यातील पोशेरी ग्रामपंचायतमधील उमेद अंतर्गत जाई महिला बचत गटाने भाजीपाला लागवड व ठिबक सिंचन व्यवसायाकरिता प्रशिक्षण व बँकेमार्फत 3 लाख रुपयांचे कर्ज घेऊन व्यवसाय करण्यास सुरुवात केली। आम्ही अभियानात येण्याच्या पूर्वी आमची परिस्थिती आम्ही पारंपरिक पद्धतीने शेती करत होतो। त्याच्यामध्ये आम्हाला खूप अडचण यायच्या, पैशांची खूप अडचण यायची। ज्यावेळेस आमच्या गावामध्ये अभियान आलं त्यावेळेस आम्हाला पहिल्यांदा RF मिळाला, फिरता निधी। त्याच्यातून आम्ही असं ठरवले की आम्ही काहीतरी केलं पाहिजे। मग आम्ही भाजीपाला लागवड करण्याचं ठरवलं आणि त्याच्यानंतर आम्हाला ग्रामसंघामधून CIP मिळाला आणि त्याच्यातून आम्ही मिरची लागवड केली। त्या मिरची लागवडमधून आम्हाला जवळजवळ 60-70 हजाराचं उत्पन्न निघालं। त्याच्यामध्ये आमचा 30,000 पर्यंत खर्च झाला आणि 2 गुंठ्यामध्ये आम्ही घोसाळी लागवड केली होती। तर जवळजवळ आम्ही हे 2 टप्प्यामध्ये आम्ही ही भाजीपाला लागवड करतो। त्याच्यामध्ये आम्हाला जवळजवळ 3 लाखाचं उत्पन्न निघालं। अभियानाच्या मार्फत अभियानाचं खूप आभार मानते आमच्या पूर्ण गटातर्फे। धन्यवाद। उमेद म्हणजेच महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन ज्योती अभियानाअंतर्गत पालघर जिल्ह्यामधील सर्व तालुक्यामध्ये स्वयंसहायता समूह, ग्रामसंघ, प्रभाग संघ, उत्पादक गट, शेतकरी उत्पादक कंपनी अशा समुदायस्तरीय संस्था बांधणी करून त्यातील महिलांना उपजीविकेचे साधन उपलब्ध करून देण्याबाबतचे काम अतिशय चांगल्या प्रकारे सुरू आहे। जिल्ह्यामध्ये 19,588 महिला बचत गट समूह तयार केले असून सुमारे 2 लाख कुटुंबातील महिलांना समूहामध्ये समाविष्ट करण्यात आले आहे। मी पालघर जिल्ह्यातील सर्व पात्र व्यक्तींना असे आवाहन करतो की शासनाच्या विविध योजनांचा आपण लाभ घ्यावा। अधिक